नमस्ते. किचन स्टोरी मराठी रेसिपीत परत एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर आज बनवणार आहे मी कुरकुरीत आणि खुसखुशीत भाजणीची चकली. मस्त अशी भाजणी घरीच बनवलेली आहे मी. सगळं व्यवस्थित प्रमाण टाकून ती भाजणी बनवलेली आहे. मस्त अशी ही चकली बघू शकता. इकडं थोड्या थोड्या मी चकल्या ताटामध्ये करते आणि चकली थोडी थोडी तळायला घेते. कारण की चकली जास्त आपण ताटात करून ठेवली तर चकली तळली ना त्याचा कलर थोडासा वेगळा होतो आणि थोडीशी वेगळी दिसली. त्यासाठी आपल्याला थोडे एक ताट भरून चकली पाडून अशी घ्यायची आहे आणि तेवढे एक ताट आपल्याला तळायला घ्यायचंय. कारण चकली तळायला भरपूर वेळ लागतो. कमी तेलात आचेवरच ही चकली तळली जाते. ते ही चकली माझी आहे. ही चकली मी ऑर्डरची चकली बनवत आहे. तर मला 1 किलोवर किलोची ऑर्डर आलेली आहे. तर त्याची चकली मी बनवते. कारण आता गौरी गणपती विशेष आपले फराळाचे दिवस सुरू आहे. तर फराळ लागतं. आणि गौरी गणपतीला काय फराळ जास्त लागत नाहीये. दिवाळी असेल तर आपण घरी सगळ्या प्रत्येकाच्या घरात हे फराळ बनतं. पण गौरी गणपतीला थोडं थोडं लागतं. त्यासाठी मग कोणी स्वीट होम मध्ये किंवा दुकानात वगैरे मिळतं तिथूनच आणतंय. तशाच प्रकारे मी घेतलेलं आहे. दुकानासाठीच आहे ही. तर ऑर्डरची चकली आहे. मला 1 किलो चकली आज द्यायची होती म्हणून ही चकली मी घाईमध्ये बनवायला घेतलेली आहे. त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ मी काय तुम्हाला दाखवलेला नाहीये कारण थोडंसं म्हणलं तळायच्या वेळेस आणि चकली भाजणी वगैरे बनवून ठेवलेली होती. 5 किलो भाजणी मी एकदाच बनवलेली होती कारण अधूनमधून छोट्या छोट्या ऑर्डर येतात. ती चकलीचा आता तर भरपूर अशी चकलीची ऑर्डर आलेल्या आहेत. तर मी आज 1 किलो भराची बनवलेली आहे. तर रोज थोडी थोडी ही चकली मी ऑर्डरसाठी बनवणार आहे. तर बघू शकता एकदम छान अशी चकली येते. काटेदार एकदम मस्त भाजणी छान व्यवस्थित केली की चकल्या मस्त होतात. तर बघू शकता एकदम कमी गॅसवर ह्याला आपल्याला तळून घ्यायचं आहे. वेगळं काय करून ठेवायची गरज नाहीये. एक ताट आपण करून घेतोय आणि मग तळायला घेतोय. बघू शकता मस्त अशी खरपूस ही चकली मी तर बघू शकता छान अशी चकली माझी सगळी बनवून झालेली आहे. ती 1 ते 1.5 किलोची मस्त तीळ आणि ओवा वगैरे घालून छान अशी चकली बनवलेली आहे. तर ही चकली मी पॅकिंग करणार आहे. तर ही 200-200 ग्रॅमच्या पॅकेटमध्ये मला ही पॅकिंग करून मागितलेली आहे दुकानात त्यांना विकण्यासाठी किंवा देण्यासाठी बरं पडतं म्हणून एक छोट्या कॅरी बॅगा मिळतात त्यातच मी ही चकली पॅकिंग करणार आहे. माझ्याकडे पॅकिंग मशीन वगैरे आहे. तर बघू शकता एकदम छान आपण घरच्या घरी कमी वेळेमध्ये आणि आपलं सगळं घरचं बघून असं आपण काहीतरी बनवून स्वतःसाठी काहीतरी आपण करू शकतो. तशाच प्रकारे मी आज ही केलेलं आहे. पहिली ऑर्डर आहे माझी चकलीची. आता 1 किलो मागितलेली आहे. त्यांना टेस्ट वगैरे आवडली तर ती आणखीन माझ्याकडून चकली किंवा फराळाचे सगळं करंजी वगैरे अनारसे वगैरे हे सगळं मी देणार आहे. तर आता सुरुवात केलेली आहे मी चकलीपासून. चकली आज बनवून छान मस्त अशी चकली सुद्धा झालेली आहे. तर हे बघा ही 200-200 ग्रॅमची अशी छान पॅकेट आपल्याला बनवायची आहेत आणि व्यवस्थित पॅकिंग करून आपल्याला ही त्यांना द्यायचं आहे. चकली सुद्धा अजिबात तुकडे वगैरे झालेले नाहीत. एकदम जेवढ्या मोठ्या करता येईल तेवढ्या चकल्या अशा मोठ्या बनवलेल्या आहेत. तर चकली एकदम 1 ते 1.5 तासामध्ये माझी चकली 1 किलोची चकली बनवून झालेली आहे. बघू शकता हे बघा. आता मी गरम गरमच ही चकली पॅकिंग करणार आहे. कारण ह्याला थोडंसं हवा वगैरे लागली तर ही चकली नम पडते. त्यासाठी खुसखुशीतपणा राहत नाही. तर थोडीशी मस्त असं थोड्या वेळ ठेवलं होतं मी तळून. तर आणखीन त्याच्यामध्ये आहे. तर मी तीच चकली अशी पॅकिंग करणार आहे. खूप जास्त गरम पण करायचं नाही आपल्याला म्हणजे थोडे अर्धा तासभर असं चकली झाल्याच्या नंतर बाजूला ठेवलेली आहे. तर छान गरम गार झाली थोडीशी मग आता ही पॅकिंग करून मी ठेवणार आहे. कारण आपल्याला ह्याला द्यायचं आहे. आता गौरी गणपतीचे भरपूर फराळाचं ऑर्डर येतातच म्हणलं चला चकलीपासून थोडी सुरुवात केलेली आहे मी. तुम्हालाही घरी बसून छोटंसं काहीतरी करायचं असेल तर असं तुम्ही घरचे कामं मुलं वगैरे बघून बघून तुम्ही असं चकलीचं किंवा फराळ वगैरे काही तुम्हाला बनवून देऊ शकता किंवा बाहेर जायची पण गरज नाहीये. घरातल्या घरात फक्त असं दूध डेअरी असती, दूध डेअरीच्या तिथं किंवा आपले स्वीट होम असतात तिथं विचारलं ना तर ते घेतात आपल्याकडून. बघू शकता एक घमेलं भरून केलेल्या होत्या चकल्या. तर आता जेवढे पॅकेट होईल तेवढे सगळे मी भरून ठेवणार आहे.
हे बघा, बघू शकता इकडं आता मी पॅकिंग के वजन करून घेतलेलं आहे. 200-200 ग्रॅमचे एक पॅकेट बनवलेले आहे. तर ही माझी पॅकिंग करायची मशीन आहे, तर मी त्याच्यावर ही सगळे पॅकेट आता पॅकिंग करून घेणार आहे. हे बघा, पॅकिंग सुद्धा एकदम छान होते ह्याच्यावर. एकदम कमी वेळेमध्ये होतं आणि हे बघा, पॅकिंग पण छान झाली. बघू शकता एकदम व्यवस्थित पॅकिंग केलेली आहे. तर हे सगळे पॅकेट मी अशाच प्रकारे सगळी पॅकिंग करून घेणार आहे. दुसरं पॅकेट पण मी तसंच पॅकिंग करणार आहे. तुम्ही आणखीन याला डब्यात भरू शकता किंवा डबे पण असतात आपले छोटे छोटे यूज अँड थ्रोचे डबे असतात, ते सुद्धा वापरले तरी चालतात. किंवा असे कॅरी बॅग छोट्या याच्यामधून तुम्ही सुरुवातीला अशी पॅकिंग केली तरी चालते. तर बघा, मी तर ही कॅरी बॅग आणलेल्या आहेत आणि आता त्यातच पहिल्यांदा मी पॅकिंग करून देणार आहे. नंतर मी हळूहळू मग मला डब्बे त्यांना जसं पाहिजे तसं देणार आहे, लेबल वगैरे वर लावून. कारण गिरायकाला पॅकिंग मध्ये कळत नाहीये किंवा याच्यावर लेबल वगैरे असलं ना, तर आपलं ज्या दिवशी बनवलेलं आहे ती तारीख वगैरे टाकून व्यवस्थित दिलं की मग आपलं गिरायक पण घेतं. तर इकडे बघू शकताय अशा प्रकारे सगळी पॅकिंग मी करून घेतलेली आहे. जवळजवळ 8 पॅकेट झाले, 8-10 पॅकेट 8 पॅकेट झालेले आहेत. तर हे बघा, ही अशी पॅकिंग केलेली आहे. मस्त कलर सुद्धा एकदम छान दिसतोय. हे बघा, हे 2, 3, 4, ही 5, 6, 7 आणि 8 पॅकेट झालेले आहेत. हे बघा, तर 8 झालेले, त्यांना 1 किलोभर द्यायची आहे त्यातली, आणि बाकीची पण द्यायची आहे. पण आणखीन मला बनवायची आहे 2 किलोची आहे. पण मी आज 1.5 किलोच्या म्हणजे 1.5 किलोच्या प्रमाणात बनवलेलं आहे. तर बघू शकता, हे बघा, इकडे सगळी पॅकिंग वगैरे तयारी झालेली आहे. तर ही आपण देणार आहे उद्या नेऊन. बघू शकता किती छान अशी मस्त कुरकुरीत, आणि कलर सुद्धा आपल्या चकलीला एकदम छान आलेला आहे. मग तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा. आणि तुम्हाला सुद्धा काही घरी बसून तुम्हाला छोटंसं काय करायचं असेल, घरी बसल्या बसल्या वेळ जात नाहीये, तर आपण थोडंसं घरचं काम मुलं वगैरे बघून असं थोडंसं काहीतरी केलं आणि दिलं तरी होऊ शकतं. तर तुम्हाला असं करायचं असेल तर तुम्ही करू शकता. मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा. मला आवडले असेल तर एक लाईक करा, आणि माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. मग आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा मला. बघू शकता किती छान मस्त मोठ्या मोठ्या अशा कुरकुरीत चकली झालेली आहे, आणि भाजणी व्यवस्थित केली ना तर चकली एकदम छान होते. आणि तीळ सुद्धा भरपूर टाकलेले आहे. तर बघू शकता प्रत्येक चकलीवर अशी तीळ स्पष्टपणे दिसते, आणि तीळ टाकलं ना चव एकदम छान येते, चवीला पण छान लागतात.